काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते सतेज पाटील आहेत. सतेजजी, आज नव्या कार्यालयाचं उद्घाटन झालंय. काँग्रेसला बऱ्याच वर्षांनी नवी दिल्लीत नवा पत्ता मिळालाय. कसं काय भावना? नाही, 21व्या शतकाला जे गरजेचं आहे, अगदी टेक्नोसेव्ही असे कार्यालय आज निर्माण झालेलं आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की काँग्रेसचा जो विचार आहे तो विचार या कार्यालयाच्या माध्यमातून देशातल्या कोट्यावधी लोकांच्या समोर जाईल. एक दुसरा विषय आहे स्वाभाविक महाराष्ट्राच्या अनुषंगाने संपूर्ण देशाच्या दृष्टीने सुद्धा की महाराष्ट्रामध्ये आता नवे प्रदेशाध्यक्ष नवं नेतृत्व काँग्रेसकडे असेल का? तुमच्या नावाची चर्चा आहे, पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मला वाटतं आज तो विषय त्या ठिकाणी नाही आहे, परंतु पुढच्या 8 दिवसात आम्ही राज्यातली मंडळी एकत्रित बसू. या राज्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिका आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत. 22 जानेवारी नंतर सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो त्याच्यावर आमची रणनीती महाराष्ट्रासाठी ठरेल आणि म्हणून आमची प्रायोरिटी आता येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणं हे असणार आहे आणि बाकीचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतील. शरद पवार साहेब असं म्हणाले होते की आमचं काही एकत्र निवडणूक लढायचं ठरलं नव्हतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आता आम्ही बसून याविषयीचा निर्णय करू. तुम्ही कसं पाहता याकडे? 2009 पासून काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही एकत्रितपणे या राज्यामध्ये होतो. त्यावेळी देखील अनेकदा आम्ही वेगवेगळ्या निवडणुका, काही महापालिका, जिल्हा परिषद लढलेलो आहोत. प्रीपोल अलायन्स आणि पोस्टपोल अलायन्स या दोन्ही गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून मला वाटतं एकत्रित बसून जिथं शक्य असेल तिथं आघाडी, जिथं शक्य नसेल, कार्यकर्त्यांचा रेटा मोठा असेल तिथं वेगळ्या पद्धतीनं निर्णय घेऊन उद्या पोस्टपोल अलायन्स सुद्धा होऊ शकतो. तुम्ही कोल्हापूरचे नेते सुद्धा आहात. कोल्हापूरमध्ये काय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या? कोल्हापूरमध्ये मला काय अडचण वाटत नाही. म्हणजे महाविकास आघाडी म्हणून आम्हाला लढायला काय फार अडचण येईल असं वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न. शरद पवारांनी म्हटलं की तडीपार माणूस देशाचा गृहमंत्री झालाय. आता विनोद तावडेंनी म्हटलंय की दाऊदला स्वतःच्या हेलिकॉप्टरमधून फिरवणाऱ्या मुख्यमंत्र्यापेक्षा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी मारणारा माणूस देशभक्त म्हटला जाईल, त्याला तडीपार म्हणणं चुकीचं आहे. मला वाटतंय पवार साहेब हे एक उच्च नेते आहेत. गेले 50-55 वर्ष त्यांची राजकीय कारकीर्द गेलेले आणि म्हणून देशातल्या कुठल्याही व्यक्तिमत्वानं त्यांच्यावर टीका करत असताना त्याचा विचार करणं अपेक्षित या ठिकाणी. आज ते ज्या परिस्थितीतून नेतृत्व या देशामध्ये निर्माण झाले त्यांच्यावर टीका करताना काही तारतम्य असावं अशी सामान्य माणसांना अपेक्षा आणि म्हणून बोलल्यानंतर त्याची रिॲक्शन येणारच. तर आपल्या सोबत होते सतेज पाटील, ज्यांनी म्हटलेलं आहे की कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल, तर शरद पवारांवर टीका करताना थोडं तारतम्य बाळगलं गेलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश खोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.